नमस्कार, मी दीप्ती स्पेशलमध्ये आपलं स्वागत आहे. छान असा गावाकडचा ठेचा बघणार आहोत. त्यासाठी मी मिरच्या घेतल्यात, एक वाटीभर मिरच्या आहेत, अर्धा वाटी लसूण आहे, लसूण थोडा जास्तच आहे, अर्धी वाटी कोथिंबीर बारीक चिरून घेतली आहे, अर्धा ते पाऊण वाटी शेंगदाणे घेतलेत. हे तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त जसं तुम्ही तिखट खातायत त्यानुसार तुम्ही घेतलं तरी चालेल. भाकरी करून झाल्यात, त्याच तव्यात मी थोडं तेल टाकले. तर तेलावर मिरच्या आपल्याला खूप छान अशा कमी गॅसवर परतून घ्यायच्या आहेत. गॅस फास्ट ठेवायचा नाही आहे, लो गॅसवर छान अशा मंद आचेवर परतून घ्यायच्या आहेत. हा खरडा खायला असेल तर भाजीचीही गरज लागत नाही, इतका छान खरडा हा लागतो. तोंडाला चव नसेल, जेवण जात नसेल, उन्हाळ्यात हा प्रॉब्लेम नक्कीच येतो, त्यावेळेला हा तोंडी लावायला खरडा तुम्ही नक्की करून बघा. छान मंद आचेवर मिरच्या दाबत व्यवस्थित परतून घ्यायच्यात. मिरच्या अर्धवट परतून झाल्या की त्यात मीठ टाकायचं आहे, थोडंसं जास्तीचंच मीठ टाकायचं आहे. मिरच्या पोपटी कलरच्या घेतल्यात मी, हिरव्या कलरच्या घेतल्या नाहीत, त्या थोड्या कमी तिखट असतात. लसूण टाकलं आहे, लसणाबरोबर मिरचीही परतली जाणार आहे. लसूण व मिरची मंद आचेवर व्यवस्थित परतून घ्यायची आहे. धुवून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेतली, अर्धी वाटी आहे, ती सुद्धा तेलात व्यवस्थित मिरच्यांबरोबर परतून घ्यायची आहे. हा ठेचा आरामशीर 8 दिवस टिकतो. अशा प्रकारे एकदा ठेचा नक्की करून बघा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. ज्यांनी सबस्क्राईब केलं त्यांना मनापासून धन्यवाद. या पद्धतीने ठेचा नक्की करून बघा. छान व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. जेवढा आपण परतू तेवढा तो टिकायला जास्त दिवस टिकतो व चवीलाही छान लागतो. तर थोडेसे अर्धा चमचा जिरे घेतलेत, ते सुद्धा परतून घेऊया. छान आता सर्व साहित्य परतून झालेले आहे. मिरच्यांवर लसणावर डाग आलेत थोडे. अशा पद्धतीने परतून झाल्यावर आपल्याला कळतं व्यवस्थित छान भाजून झालेला आहे खरडा. आता ते मिक्सरमध्ये 2 बॅचमध्ये मी वाटून घेणार आहे, त्याबरोबर थोडं शेंगदाणेही टाकणार आहे, म्हणजे शेंगदाणे अर्धवट कुटले जातात. अशा प्रकारे सर्व मिक्सरलाच लावून घेतलं आहे. तुमच्याकडे खलबत्ता असेल तर खलबत्त्याच केला तर अतिशय चवीला छान लागतो. आणखीन आता तव्यात तेल घेतलं आहे, याला थोडं तेल जास्तच लागतं, म्हणजे तो जास्त दिवस टिकतो आणि चवीलाही छान लागतो, तिखट लागत नाही. आता जे मिक्सरमधनं वाटून काढले आपण ते सगळं व्यवस्थित तव्यावर तेलात परतून घ्यायचं आहे. गॅस मिडियम ठेवायचा आहे. मीडियम लो करत भाजून घ्यायचं आहे.
हा जेवढा असा आपण परतून घेऊ तेवढाच तो टिकतो व चवीलाही छान लागतो. आता थोडंसं मीठ आपण परत टाकून घेऊया. मीठ कमी आहे म्हणून मी थोडं परत टाकून घेतलं आहे. छान व्यवस्थित मिक्स करत परतून घेऊया. हा खरडा कसा तुम्हाला वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. तुमच्याकडं अशा पद्धतीने खरडा केला जातो का तेही कमेंट करून नक्की सांगा. ह्याच्यात सुरुवातीला कांदा घातला तरीही अप्रतिम लागतो, फक्त तो राहत नाही जास्त दिवस. या पद्धतीने खरडा एकदा नक्की ट्राय करून बघा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.